हाय, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज सकाळी कामाला बायका दोघी पण लेट येणार होत्या म्हणून म्हटलं की चला साफसफाईच करू. 2-3 कप्पे ओट्याच्या खालचे साफ करायचे होते तर म्हटलं करू. अजून उन्हाळा लागला की गरमी झाली की काही कामं करायची इच्छा होत नाही आणि घामच खूप येते. उन्हाळ्यात तर असं वाटते स्वयंपाक करावा आणि मस्त स्वयंपाक कसा तरी पोट भरण्यापुरता स्वयंपाक करावा आणि फॅनच्या खाली किंवा रूममध्ये बसून राहावं असंच वाटते पूर्ण उन्हाळाभर. गरमी गरमी गरमी. मग म्हटलं चला साफ करून घेऊ. काही बरण्यांमधलं काही संपलं होतं, हे झालं होतं, चिकट झाली होती, तर मग म्हटलं धुवून काढू सगळे आणि कप्पे साफ करून घेऊ. ते सगळं सामान छोटे 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 छोटं उरलेलं होतं. ह्या 200 ग्रॅमच्या छोट्या बरण्या आहे ना, काही कामाच्या नाही आहेत त्या जास्त, पण आहेत माझ्याकडे म्हणून मग मी वापरते. ते आपण एक पाव वस्तू आणली तर मग ते थोडी उरतेच ना त्या बरणीमधली. मग ते थोडं पण बाजूला ठेवावं लागते आणि ती बरणी भरून ठेवायची आणि थोडंसं उरलेलं ते पण ठेवून द्यायचं, असं होते. सगळे कप्प्यांमधलं असं सामान काढलं आणि सगळे कप्पे असे स्वच्छ साफ करून घेतले. आणि हा हेडचा पेन आहे ना, तर याचं हे लावत असते मी कॉर्नरला, त्यामुळे किडे काही कॉक्रोच हे होत नाही. आणि नेहमीच मी साफ केल्यावर हे लावूनच ठेवते, म्हणजे व्हायची शक्यताच नाही, होत नाहीत. मी सांगते ना, खरंच होत नाहीत. एक कॉक्रोच पण नाही होत माझ्या घरी. हे लावून जर ठेवलं तर होतच नाही, नाहीतर मग लावायचंच. मी कधीच त्याचं हे नाही करत. आणि सगळे असे साफ केले की पहिले पेपर टाकतो ना आपण, पेपर टाकून सामान ठेवतो. त्या पेपरवर असे डिमार्टचे 5 किलोच्या पन्न्या असतात ना, ते पन्नी टाकायची. मग त्यामुळे काय होते, तो ते सरकत पण नाही आहे पेपर आणि साफ करायला पण आपल्याला इझी जाते. काही सांडलं काही झालं पन्नीमधलं तर साफ करायला इझी जाते आणि पेपर हालत नाही आणि चांगलं पण दिसते स्वच्छ. एखाद्या वेळेस आपण नुसतं बरण्या काढून टाकल्या आणि तसंच साफ केलं आणि परत बरण्या ठेवल्या तरी छान वाटते, एकदम साफ केल्यासारखं. खूप छोट्या छोट्या काही बरण्या आहेत माझ्याकडे, पण काढायची इच्छाच नाही होत काही आवडीच्या असताना. पण आता मी सगळं काढून टाकेल. मोठ्या दुसरा कप्पा पण असं साफ केले. असे मोठे मोठे कंटेनर हे आहेत माझ्याकडे, त्यामध्ये जास्तीचं सामान काही असलं तर मग ठेवायला. हे बघा, आपण कप्पा छान साफ करून घेतला 2 नंबरचा आणि त्यामध्ये पण असे टाकून सगळे ठेवून दिलं. आणि तिसऱ्या कप्प्यामध्ये मी असे स्टीलचे डबे ठेवते. मला स्टीलचे डबे खूप आवडतात. धुतले की स्वच्छच होतात, मस्त स्वच्छ होते. अशी सगळी केली साफसफाई आणि मग मस्त जेवण केलं आणि झोपली. मग काय संध्याकाळच्या स्वयंपाकाला काय करू विचार करत होती. आणि मग म्हटलं अहोंना म्हटलं की काय करू, भाजीला काय करू. कणिक मिळवून ठेवली आणि भाजीला काय करू, तर ती बोलली भेंडी करायची. म्हटलं तर मुलं खात नाहीत माझी भेंडी. मग म्हटलं मुलांसाठी मशरूमची भाजी बनवते आणि यांच्यासाठी मशरूमची भाजी आम्हाला सगळ्यांनाच होते आणि भेंडीची भाजी बनवते. मशरूमची भाजी म्हणजे कांदा टोमॅटो शिमला मिर्च चिरून अशी भाजी फोडणी दिली आणि मग त्यामध्ये मस्त मसाले तिखट मीठ चवीपुरतं सगळं टाकलं आणि त्यामध्ये मशरूम चिरून टाकले आणि थोडी मलाई टाकायची, आपली दुधाची साय जी असते ती, आणि फोडणीमध्ये थोडं दही टाकलं होतं आणि तो पॅकेटचा मटर पनीर मसाला भेटतो ना, तो टाकला होता. मस्त होती त्यांनी भाजी. आणि थोडं हे टाकायचं, चीज टाकायचं, मस्त होते. बघा करून, आवडते का तुम्हाला. एका साईडला भेंडीची भाजी बनवली आणि एका साईडला मशरूमची भाजी बनवली. भेंडीच्या भाजीमध्ये मस्त शेंगदाण्याचं कूट टाकून भेंडीची भाजी तयार केली आणि चपाती केली. असा संध्याकाळचा मेनू केला. मग छान झाला होता. असं करून मी ब्लॉग संपवते. बाय. हॅपी कुकिंग.